नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्कॉलरशिप आणि बरंच काही या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता दुसरीसाठी मंथनची एक सराव प्रश्नपत्रिका सोडवणार आहोत। तर इयत्ता दुसरीसाठी मंथनच्या जवळजवळ सर्व घटकांवर आपले व्हिडिओ बनवून झालेले आहेत। जर तुम्ही पाहिले नसतील तर चॅनलवर जाऊन नक्कीच पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका, म्हणजे अभ्यासाचे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील। आपण एका व्हिडिओमध्ये एक प्रश्नपत्रिका सराव प्रश्नपत्रिका सोडून दाखवलेली आहे। त्यानंतर मागच्या वर्षीची म्हणजे 2023 ची प्रश्नपत्रिका कशी आहे ती मी दाखवली होती। तुम्ही जर पाहिली नसेल तर तीही पहा, म्हणजे प्रत्यक्ष पेपर कसा असतो हे मुलांना समजेल। आज आपण याच्यामधली एक सराव प्रश्नपत्रिका सोडवणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर पहा, प्रश्नपत्रिका सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 6 आपण आज सोडून पाहणार आहोत। तर सुरुवातीला आता याच्या अगोदर मी सूचना 2 व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत की आपल्याला इथे तुम्हाला दिसत असेल 1.5 तासाची वेळ असते, त्यानंतर एकूण 150 गुण असतात आणि 75 प्रश्न असतात, म्हणजे एका प्रश्नाला 2 गुण असतात। आणि गोल रंगवताना तुम्हाला या पद्धतीने व्यवस्थित गोल रंगवायचा आहे। या पद्धतीने चुका मुलांनी करायच्या नाहीत। एकाच रांगेतील या पद्धतीने चुकलं तर अशी खूण किंवा असा अर्धवट गोल तुम्हाला रंगवायचा नाही। तर योग्य पद्धत कोणती आहे तर ही आहे। आणि गोल करण्यासाठी काळ्या किंवा निळ्या बॉल पेनचा वापर तिथे करायचा आहे, जेल पेन पेपरमध्ये वापरायचा नाही। तर पहा, सर्वात सुरुवातीला मराठी विषयाचे प्रश्न असतात। तर उतारा एक छोटासा दिलेला असतो आणि उतार्यावर 2 प्रश्न तुम्हाला विचारलेले असतात। तर काय होतं, मुलांचा जर वाचनाचा वेग कमी असेल तर त्यांना हे वाचायला खूप वेळ जातो, म्हणून आत्ताच तुम्ही तुमच्या वाचनाचा वेग जर चांगला नसेल तर सराव करा आणि वाचनाचा वेग वाढवा। तर पहा, आता आपण हा उतारा न वाचता लगेच प्रश्न जरी वाचला आणि मग नंतर उत्तर शोधलं तरी तो उतारा आपल्या नजरेखालून जाणार आहे। पहा, नारळाच्या झावळ्यांचा उपयोग कशासाठी होतो। आता आपल्याला काय शोधायचे, नारळाच्या झावळ्यांचा उपयोग। मग पहा, नारळाचे झाड उंचच उंच वाढते, नारळाला लांब व रुंद फांद्या नसतात, म्हणून सावलीसाठी लोक नारळाच्या झाडाखाली थांबत नाहीत, परंतु आपल्याला नारळाच्या झाडाचा खूप उपयोग होतो। नारळाच्या झाडापासून नारळ मिळतो, त्या नारळामध्ये मधुर पाणी व गोड खोबरे असते, खोबऱ्यापासून तेल तयार करतात, नारळाच्या झावळ्यांनी गरिबांच्या झोपड्या जागतात। सापडलं आपल्याला उत्तर, नारळाच्या झावळ्यांनी काय करतात, गरिबांच्या झोपड्या जागतात। तर पहा, तेल करण्यासाठी, खोबरे गरिबांच्या झोपड्या झाकण्यासाठी, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे आहे तुमचं उत्तर। तर तुम्हाला जी उत्तरपत्रिका मिळेल त्यातील 3 नंबरचा पहिल्या प्रश्नाचा 3 नंबरचा गोल तुम्हाला तिथे रंगवायचा आहे। वरील उत्तरात कोणत्या वृक्षाचे महत्त्व दिले आहे। आता आपण पाहिलंय की हे नारळाविषयी आहे, तरी 2 ओळी उरलेल्या आपण नजरेखालून घालू की माणसांना नारळाच्या खोडाचाही उपयोग होतो, देवाला अर्पण करण्यासाठी नारळच श्रीफळ देतो, नारळालाच माड असेही म्हणतात, नारळाची झाडे आपणास कोकणात पाहावयास मिळतात। इथे आपल्याला एक समजलंय की नारळाला काय म्हणतात, माड असेही म्हणतात। आता पहा, वरील उतार्यामध्ये कोणत्या वृक्षाचे महत्त्व दिले आहे, आंबा, वड, माड, फणस। इथे तुम्हाला कुठेही नारळ हा शब्द दिसत नाही, पण इथे दिले ना, नारळाच्या झाडाला माड म्हणतात, म्हणजे आपलं उत्तर काय आहे, कोणत्या वृक्षाचे महत्त्व दिले आहे, माड, म्हणजे पर्याय क्रमांक 3। उत्तरपत्रिकेतील 2 नंबरच्या प्रश्नाचा 3रा गोल तुम्ही तिथे रंगवायचा आहे। बोट ठेवून आडव्या ओळीमध्ये असं जाऊन मग गोल रंगवायचा आहे, म्हणजे गोल रंगवताना खालीवर होत नाही। यानंतर पुढे पहा, खालील पर्यायातून वाक्प्रचार व त्यांचा अर्थ यांची चुकीची जोडी शोधा। चुकीची जोडी आपल्याला ओळखायची। आता पहा, चकित होणे, आश्चर्य वाटणे बरोबर आहे, कौतुक करणे, शाबासकी देणे हे सुद्धा बरोबर आहे, डोळे भरून पाहणे, खूप रागाने पाहणे हे चुकीचं आहे। डोळे भरून पाहणे म्हणजे खूप रागाने पाहणे होत नाही, तर डोळे भरून पाहणे म्हणजे प्रेमाने मायेने पाहणे। खूप दिवसांनी एखाद्याला पाहिल्यावर डोळे भरून पाहतात, त्याला प्रेमाने पाहतात, ते रागाने पाहत नाही। तर आपलेच उत्तर कोणतं आहे, पर्याय क्रमांक 3। तुम्ही काय करायचे, प्रश्न पटापट वाचायचा आहे, त्याच्यानंतर हे जे 4 पर्याय आहेत ते चेक करायचे। आपल्याला उत्तर सापडले की लगेच त्या नंबरचा गोल उत्तरपत्रिकेत रंगवून पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे, कारण मराठीचे प्रश्न जेवढे तुम्ही भराभर सोडवाल तेवढा गणिताचे आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न सोडवायला तुम्हाला वेळ मिळतो।
चला चौथा प्रश्न पाहूया. खालील वाक्यातील विशेषण ओळखा. कावळा खूप चतुर होता. आता विशेषण जेव्हा ओळखायचं असतं तेव्हा क्रियापदाला कसा हा प्रश्न विचारा. कावळा कसा होता? चतुर होता. म्हणजे आपलं विशेषण कोणतं आहे? चतुर. पर्याय क्रमांक 1 मध्येच उत्तर सापडलेले आहे. बाकीचे पर्याय वाचत बसण्यात वेळ घालवायचा नाही. पुढे जाऊया. उंट या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द पर्यायातून शोधा. आता उंटाची लांडोर असते का नाही? मोराची लांडोर असते. उंट सांडणी हे उत्तर बरोबर आहे. उंटाची उंटणी किंवा मेंढी नसते. तर उंटाचा विरुद्धलिंगी शब्द कोणता आहे? सांडणी. पर्याय क्रमांक 2. यानंतर खालील वाक्यात एकूण किती प्रकारच्या विरामचिन्हांचा वापर केलेला आहे? आता पहा, सांबर विचार करू लागले. यानंतर आलाय स्वल्पविराम म्हणजे 1. यानंतर हे आहे एकेरी अवतरण चिन्ह म्हणजे 2 आणि हे आहे प्रश्नचिन्ह म्हणजे 3. 1, 2, 3 3 अवतरण चिन्हाचा वापर केलेला आहे. तर कुठे आहे पहा? पर्याय क्रमांक 3 हे आहे तुमचं उत्तर. कारण आपल्याला किती अवतरण चिन्ह असं नाही विचारले, किती प्रकारचे अवतरण चिन्ह विचारले. त्याच्यामुळे 1, 2 आणि 3च प्रकारची. जरी इथे प्रश्नचिन्ह 2दा आलं असेल तरी तिथे 4 म्हणायचं नाही. 3च प्रकारची विरामचिन्ह वापरलेली आहेत. पुढे पहा. शेजारील आकृतीत एक म्हण दडली आहे. ती म्हण ओळखून त्या म्हणीचा योग्य अर्थ पर्यायातून शोधा. आता म्हण तुम्हाला कधीही सरळ सरळ देत नाही, ती याच पद्धतीने दिली जाते. तर याच्यातून तुम्हाला म्हण तयार करायची आहे. त्याच्यासाठी तुमच्या म्हणी तोंडपाठ असल्या पाहिजेत. म्हणून वारंवार शब्द संपत्ती वाचत जा. समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, अनेक शब्दांवरून एक शब्द, समूहदर्शक शब्द, या पद्धतीने शब्द संपत्ती ही तुमची चांगलीच असली पाहिजे. तर पहा कोणती म्हण तयार होते? आजी पुरती ताकापुरती आजी. इथे कोणती म्हण तयार होती? ताकापुरती आजी. तर ताकापुरती आजी म्हणजे पैशाने सर्व कामे साध्य होतात का? नाही. स्वार्थ साधण्यापुरतेच एखाद्याचे गुणगान करणे बरोबर आहे. सर्वत्र सारखी परिस्थिती हा नाहीये. कामे पुष्कळ पण ती पार पाडायला वेळ न पूर्ण हे रात्र थोडी सोंगे फार ते आहे. तर या म्हणीचा अर्थ कोणता आहे? की स्वार्थ साधण्यापुरते एखाद्याचे गुणगान करणे. ताकापुरती आजी म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आहे तुमचं उत्तर. पुढे पहा. आई या शब्दाचा समानार्थी नसणारा शब्द पर्यायातून शोधा. प्रश्न वाचताना व्यवस्थित वाचायचा आहे की आपल्याला काय विचारले. आई या शब्दाचा समानार्थी नसणारा शब्द पाहिजे. मग आईला माता समानार्थी आहे, जननी समानार्थी आहे, तनू समानार्थी आहे का? नाही. हा तनू म्हणजे शरीर, तर हा समानार्थी शब्द नाहीये. म्हणजे तुमचं उत्तर कोणतं आहे? पर्याय क्रमांक 3. माऊली हा आईचा समानार्थी शब्द आहे. तर या पद्धतीने पटापट प्रश्न वाचायचे आणि पटपट सोडवत जायचं म्हणजे परीक्षेला आपल्याला वेळ पुरतो. पुढे पहा. रिकाम्या जागी योग्य शब्द निवडून सुसंगत वाक्याचा परिच्छेद तयार करा. सुसंगत वाक्याचा परिच्छेद म्हणजे 2 किंवा 3 वाक्य एकमेकांवर अवलंबून असतात. आता पहा. हा इंग्रजी महिना होता. मग मे, श्रावण, ऑगस्ट, जानेवारी. आता श्रावण तर मराठी महिना आहे म्हणजे मे, ऑगस्ट किंवा जानेवारी कोणतंही येऊ शकतं. पण लगेच इथं एखादा पर्याय तुम्ही निवडायचा नाही. तर तुम्हाला त्याच्यासाठी पुढचा प्रश्न पाहावा लागणार आहे की या महिन्याच्या टिंबटिंब तारखेला मुलांनी शाळेत टिंबटिंब साजरा केला. आता शिक्षक दिन इथे सप्टेंबर आले का? नाही. म्हणजे हे येणार नाही. 15 स्वातंत्र्य दिन हे येऊ शकतं. 15 प्रजासत्ताक दिन असतो का? नाही. 26 स्वातंत्र्य दिन असतो का? नाही. म्हणजे योग्य पर्याय काय आहे? 15 तारखेला, या महिन्याच्या 15 तारखेला मुलांनी शाळेत स्वातंत्र्य दिन साजरा केला. म्हणजे स्वातंत्र्य दिन कोणत्या महिन्यामध्ये असतो? तर ऑगस्ट महिन्यामध्ये असतो. म्हणजे 10व्या प्रश्नाचं उत्तर आपण इथे पहिल्यांदा शोधलं की पर्याय क्रमांक 2, 15 तारखेला स्वातंत्र्य दिन साजरा केला. आता त्याच्यावरून तुम्हाला कळते की 9व्या प्रश्नामध्ये कोणता महिना विचारलाय? की ऑगस्ट महिना विचारलेला आहे. म्हणजे सुसंगत वाक्यांचा परिच्छेद जेव्हा येतो तेव्हा पहिला प्रश्न हा लगेच सोडवायचा नाही. खालचा प्रश्न पाहायचा की कोणत्या संदर्भामध्ये प्रश्न आहेत. हे दोन्ही प्रश्न एकमेकांवर अवलंबून असतात. हे दोन्ही म्हणजे एकच माहिती याच्यामधून दिलेली असते. इथे स्वातंत्र्य दिनाची माहिती या प्रश्नांमध्ये तुम्हाला मिळते. तर प्रश्न सोडवताना हे लक्षात ठेवा. पटकन एखादा पर्याय निवडू नका. अगोदर खालचा प्रश्न सोडवा, नंतर वरचा प्रश्न सोडवा. पुढे पहा. खालील पर्यायातून विरुद्ध शब्दाची
विरुद्धार्थी शब्दाची योग्य जोडी शोधा. आता विरुद्धार्थी शब्दाची योग्य जोडी पाहिजे. आवड, छंद हे विरुद्ध नाही, हे समान आहे. कंटाळा, उत्साह, बरोबर आहे. कंटाळाच्या विरुद्ध काय आहे? उत्साह. म्हणजे इथेच आपल्याला आपलं उत्तर सापडलेलं आहे. पुढचे पर्याय वाचले नाही तरीही चालतात. पुढे पहा, साक्षर या शब्दासाठी खालील पर्यायातील कोणता शब्दसमूह येईल? आता साक्षर म्हणजे काय? ज्याला लिहिता वाचता येतं ते. तर पर्याय पहा, लिहिता वाचता न येणारा नाही, त्याला निरीक्षर म्हणतात. लिहिता वाचता येणारा बरोबर आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आहे तुमचं उत्तर. व्याख्यान देणारा आणि शेती करणारा येणार नाही. पुढे पहा, रिकाम्या जागी योग्य ध्वनिदर्शक शब्दाचा पर्याय शोधा. घोड्याच्या ओरडण्याला टिंबटिंब म्हणतात. काय म्हणतात घोड्याच्या ओरडण्याला? खिंकाळणे म्हणतात. कुठे आहे पहा, हंबरणे, आरवणे, खिंकाळणे, डरकाळणे. म्हणजे इथे आहे पर्याय क्रमांक 3. म्हणजे प्रत्येक प्रकारच्या शब्दसंपत्तीवर तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न दिसून येईल. पुढे पहा, खालील शब्दांचा 12 खडीप्रमाणे क्रम लावल्यास कोणता शब्द 4थ्या क्रमांकावर येईल? 12 खडीप्रमाणे म्हणजे अ, आ, इ, ई या क्रमाने किंवा क, का, की, की याप्रमाणे. आता पहा, इथे आपण कच्चं काम न करता असंच लावू शकतो. म हा पहिला येईल, म लकांना मा हा दुसरा येईल, पहिली वेलांटी तिसरा येईल आणि मला दुसरी वेलांटी हा येईल 4था शब्द. म्हणजे 12 खडी प्रमाणे शब्दक्रम लावल्यास शब्द 4था कोणता येईल? तर मीना, मला दुसरी वेलांटी म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आहे तुमचं उत्तर. हे सुद्धा प्रश्न खूप सोपे असतात. पुढे पहा, खालीलपैकी कोणत्या पदार्थाची चव आंबट असते? मिरची, कारले, मीठ, लिंबू. सगळ्यांनाच माहिती आहे आंबट काय असतं. लिंबू सरबत सगळ्यांनीच पिलेलं आहे लिंबाचं. तर मराठीचे हे जे 15 प्रश्न आहे ते तुमचे अगदी भराभर, म्हणजे अगदी अर्ध्या मिनिटामध्ये एक प्रश्न सुद्धा होतो जर तुमचं पाठांतर चांगलं असेल तर. आणि एक प्रश्न सोडून झाल्यानंतर अजिबात वेळ वाया घालवायचा नाही, लगेच तुम्ही दुसरा प्रश्न सोडवायला घ्यायचा आहे. आता गणिताचा विभाग सुरू झालाय. गणिताचे 25 प्रश्न असतात आणि 50 मार्क्स असतात. तर पहा, 1 ते 100 या संख्यांमध्ये ज्या संख्येत 7 हा अंक नाही अशा 2 अंकी संख्या किती? आता आपल्याला काय करावं लागेल? तर पहा, अशा किती संख्या येतील? तर 81 संख्या येतील. कारण 1 ते 9 एक अंकी संख्या आहेत. यानंतर 100 3 अंकी संख्या आहे. नंतर 7ची ओळ आणि आडवी जी 17ची ओळ आहे 17 पासून 97 पर्यंत असे जर वजा केले 7 येणारे तर किती उरतात? 81 उरतात. यानंतर 58 या संख्येतील 5 व 8 या संख्यांच्या स्थानिक किमतीतील फरक किती? आता स्थानिक किंमत आपण शिकलो आहे. स्थानिक किंमत कशी करायची? आता 58 मध्ये 5ची स्थानिक किंमत आहे 50 आणि 8ची स्थानिक किंमत आहे. मग फरक विचारलाय म्हणजे फरक जेव्हा विचारतात तेव्हा काय करावं लागतं? वजाबाकी करावी लागते. तर 50 मधून जर 8 गेले तर किती उरतात? 42. म्हणजे किती आहे त्यांच्यातील फरक? 42. पहा कुठे आहे? पर्याय क्रमांक 3 हे आहे तुमचं उत्तर. हे तुम्ही तोंडी सुद्धा करू शकता. 5ची स्थानिक किंमत 50, 8ची 8च, 50 मधून 8 गेले 42. तर पहा पुढील संख्यातील सर्वात लहान संख्या कोणती? अगदी सोपं आहे. 47, 48, 74, 54, 93, 81, 39. आता लहान संख्या ओळखायची असेल तर पटकन दशक स्थानचा अंक पहा. म्हणजे पहिला 4, 4 समान आहे 7, मोठे आहे 5, 9, 8, 3. सगळ्यात छोटं कोणता अंक आहे? 3. तर फक्त दशक स्थानच्या अंकावरून सुद्धा तुम्ही पटकन संख्या ओळखू शकता. पर्याय क्रमांक 4 हे आहे तुमचं उत्तर. संख्या वाचत बसायची सुद्धा तिथे गरज नाही. पुढे पहा, इथे शेजारील चित्ररूप माहिती आहे आणि त्याच्यावरून प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. तर इथे थोडंसं फेंट प्रिंट झालेलं आहे. अननस आहे, आंबा आहे आणि इथे कोणतं फळ आहे? कोणतरी प्रश्न पहा. इथे व्यक्तींची नावं दिलीत. मोहनराव, विठ्ठलराव, किसनराव. फळ विक्रेत्यांची नावं आहेत आणि हे आहेत फळांचे प्रकार. किसनरावांकडील व मोहनरावांकडील फळांच्या संख्येची एकूण बेरीज किती? किसनराव आणि मोहनराव विचारलेले आहेत. पहा, किसनरावांकडे 1 2 3 4 5 आणि इकडे किती आहे? 6 7 8 9 10 11 12 13. तर किती आहे त्यांची एकूण बेरीज? 13. अगदी सोपा प्रश्न आहे. आता इथे थोडंसं फेंट
प्रिंट झालेलं आहे, तरी सुद्धा एकूण विचारलं ना, फक्त तुम्हाला पटापट तिथे मोजायचं आहे. पुढचा प्रश्न पहा. भारतीय सौर वर्षाचा टिंबटिंब हा 11वा महिना आहे. भारतीय सौर वर्ष म्हणजे मराठी महिने मग कोणता आहे? पौष, नोव्हेंबर येईल का फाल्गुन? नाही, नोव्हेंबर हा तर इंग्रजी महिना आहे, त्यामुळे कोणता येईल? माघ. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ आणि फाल्गुन हा शेवटचा महिना असतो. म्हणजे 11वा महिना कोणता आहे? माघ. इथे आहे पर्याय क्रमांक 4 हे तुमचं उत्तर. खालीलपैकी कोणती आकृती रेषेची आहे? किती सोपं आहे. हा आहे त्रिकोण, हा आहे चौरस, वर्तुळ आणि ही काय आहे? रेषा. म्हणजे पर्याय क्रमांक 4. 49 ही संख्या अंकात कशी लिहाल? 49 म्हणजे 50च्या अगोदर, मग किती? 4वर 9. पर्याय क्रमांक 3. पुढे पहा. 7 व 5 हे अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या लहानात लहान संख्येच्या दशक स्थानचा अंक कोणता? आता हे दोन्ही अंक एकदाच वापरायचे आणि मग तयार होणाऱ्या लहानात लहान संख्या कोणती होईल? एकतर 75 होईल किंवा 5वर 7 57 होईल. 57 5वर 7 लहानात लहान झाली तर दशक स्थानचा अंक कोणता येणार आहे? 5 हाच येणार आहे. पर्याय क्रमांक 2. इथे तुम्हाला समजलं नाही तर तुम्ही अंक मांडून पाहिले तरीही चालेल, पण अंक मांडण्याची गरज नाही. लहान संख्या बनवायची म्हणजे दशक स्थानी 5 पाहिजे आणि मग दशक स्थानचा अंक कोणता? 5 हाच अंक दशक स्थानी असणार आहे. पुढे पहा. खालील पर्यायातून विषम संख्येचा पर्याय ओळखा. आता विषम संख्या आपण कशी ओळखतो? जेव्हा एखाद्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 हे अंक असतील तेव्हा. तर पहा 8 आहे, 6, 0 आहे, 7 इथे आहे, म्हणजे 3वर 7 37 ही आहे विषम संख्या. तर एकक स्थानच्या अंकावरून तुम्हाला संख्या सम आहे की विषम आहे ओळखता आलं पाहिजे. संख्या सम केव्हा असते? जर तिच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी एखादा अंक असेल तेव्हा. आणि विषम केव्हा असते? जेव्हा 1, 3, 5, 7, 9 यापैकी एखादा अंक असेल तेव्हा ती विषम असते. तर इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढे पहा. खालीलपैकी कोणत्या गटातील संख्या उतरत्या क्रमाने लिहिलेल्या नाहीत विचारले. 95, 90, 50 हे बरोबर आहे. 69, 96 आणि 60 हे चुकीचं आहे. पहा 69 नंतर 96 मोठी संख्या आलेली आहे. जेव्हा आपल्याला उतरता क्रम लिहायचा आहे, वरून खाली उतरायचं आहे, तेव्हा मोठा अंक सुरुवातीला, नंतर त्याच्यापेक्षा लहान, नंतर त्याच्यापेक्षा लहान असं लक्षात ठेवलं तरी चालेल. तर इथे 69 नंतर 96 हा मोठा अंक आलेला आहे, म्हणजे आपलं उत्तर हेच आहे की याच्यामध्ये संख्या उतरत्या क्रमाने लिहिलेल्या नाहीत. पर्याय क्रमांक 2चा गोल तुम्ही परीक्षेमध्ये रंगवायचा आहे. पुढे पहा. 13 पासून 18 पर्यंतच्या संख्यांची बेरीज 21 पासून 23 पर्यंतच्या संख्यांच्या बेरजेपेक्षा कितीने जास्त आहे? आता याच्यासाठी आपल्याला थोडंसं कच्चं काम करावं लागेल. 13 पासून 18 पर्यंतच्या संख्या पटापट लिहून घ्या. 13, 14, 15, 16, 17, 18 आणि यांची बेरीज करून घ्या. आता पहा बेरीज कशी करायची? 7 आणि 3 10, 6 आणि 4 10, म्हणजे 10 आणि 10 20 आणि 8 28 आणि 5 29 30 31 32 33 3 हाची आली 3 1 2 3 4 5 6 7 8 9 ही आली 93. आणि दुसरं काय विचारलंय आपल्याला? 21 पासून 23 पर्यंतच्या. आता 21 22 23 3 आणि 2 5 आणि 1 6 3 बेत्रिक 6 किंवा 2 आणि 2 4 5 6 किती आली? 66. मग आपल्याला काय करायचंय? कितीचा फरक पाहायचा आहे त्यांच्यामधला. मग आपण काय करणार? याच्यातून 66 वजा करणार. तर इथे 8 उरतील, इथे 13 होतील, 6 आणि 4 10 आणि 3 13, म्हणजे इथे 7 उरतील आणि 8तून 6 गेले 2 उरतील. कितीचा फरक येतोय? 27चा फरक. तर कुठे आहे पहा उत्तर? इथे आहे पर्याय क्रमांक 3 27. आता हे आपण कसं केलं? याच्यासाठी आपण पटकन अंक मांडून घेतले आणि बेरीज केली. आता अशी बेरीज बोटावर मोजत बसण्यापेक्षा 10-10चे गट करा, म्हणजे बेरीज करायला सोपं जातं. यानंतर 21 ते 23 म्हटले ना, मग 21 22 23 यांची बेरीज करून घेतली आणि कितीने जास्त आहे म्हणजे फरक काढायचा, म्हणून मोठ्या संख्येतून छोटी संख्या आपण वजा केली आणि आपल्याला उत्तर मिळालेलं आहे 27.
25 सेमी किती वेळा घेतल्यावर 1 मीटर तयार होतो? आता आपल्याला माहिती आहे 100 सेंटीमीटरचा 1 मीटर, मग 25 सेंटीमीटर किती वेळा घ्यावं लागेल आपल्याला? 4 वेळा. 25 चोक 100 किंवा 25 आणि 25 50, 25 आणि 25 50, म्हणजे असं करून 4 वेळा 25 घेतल्यावर 1 मीटर तयार होईल. पहा कुठे आहे? पर्याय क्रमांक 2 हे आहे तुमचं उत्तर. पुढे डब्यातील 67 लाडूंपैकी 25 लाडू संपले तर किती लाडू आता उरले आहेत? 67 मधून 25 संपले ही वजाबाकी तुम्ही तोंडी सुद्धा करू शकता. पहा, एकक स्थानातून एकक स्थान वजा करा. 7तून 5 गेले 2. आता 2 बऱ्याच ठिकाणी आहे, इथं नाही म्हणजे हा पर्याय येणार नाही. आणि 6तून 2 गेले 4. कुठे आहे 4वर 2? 42. इथे आहे पर्याय क्रमांक 2. आणि असं जर जमलं नाही तर पटकन कच्चं काम करा. 67 वजा 25. पहा, 7तून 5 गेले 2, 6तून 2 गेले 4, म्हणजे 4वर 2 42 हे आहे आपलं उत्तर, पर्याय क्रमांक 2. 10 गुणिले 10 किती? 10 गुणिले 10 10 10 100. 2 वेळा 10 असतं का? नाही. 10 सुद्धा नाही, 90 सुद्धा नाही, 100 म्हणजे पर्याय क्रमांक 3. काही प्रश्न अगदी सोपे असतात जे पटकन सुटतात आणि काही प्रश्नांमध्ये तुम्हाला थोडीशी आकडेमोड करावी लागते. पुढे पहा, 50 वजा 23 किती? अगदी सरळ सरळ साधी सोपी वजाबाकी विचारलेली आहे. तर पहा, 50 वजा 23 करायचे आपल्याला. 0तून 3 जात नाही, मग इकडून उसना घ्या. इथे झाले 10. 10तून 3 गेले किती उरले? 7. आणि 4तून 2 गेले 2, म्हणजे किती आली वजाबाकी आपली? 27. कुठे आहे? पहिलाच पर्याय आहे. पहा तुमचं उत्तर. आता 4 गुणिले 9 मध्ये चौकट 66 वजा 30. रिकाम्या चौकटीत योग्य चिन्ह शोधा. म्हणजे आपल्याला इथे संख्येचा लहान मोठेपणा दाखवायचा, तर अशा वेळेला मांडून घ्या. 4 9 किंवा 4 9 36. मग इथे 36 मांडून घ्या. इंग्रजी लिहिलं चुकून 36, आणि इथे मध्ये रिकामी चौकट ठेवा. इथे काय आहे? 66 वजा 30. 66 वजा 30 जर आपण केलं तर त्याचं उत्तर येईल 33. मग कोणत्या बाजूला चिन्ह येईल? या बाजूला, म्हणजे 36 मोठे 33 पेक्षा, म्हणजे हे वालं चिन्ह आपल्याला पर्यायांमधून निवडायचं आहे. कुठे आहे? पहा, पर्याय क्रमांक 4. इथे आहे पहा 4. मग हे आहे आपलं उत्तर. तर असं जेव्हा दिलं जाईल तेव्हा तोंडी करत न बसता सरळ कच्च्या कामावर मांडून घ्या, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता सोबतच्या आकृतीत आयताच्या किती आकृत्या आहेत? पहा, आयत शोधा ज्याला लांबी असते आणि रुंदी असते. 1 हा आयत नाही, हा चौरस आहे. 1 2 आणि 3. लगेच आपण 3 म्हणून रिकामे होतो, पण हा जी बाहेरची जी चौकट आहे ही सुद्धा आयतच आहे, म्हणजे ती पण पकडायची आहे. मग किती झाले? 1 2 3 आणि 4. कुठे आहे? पहा, पर्याय क्रमांक 2 हे आहे तुमचं उत्तर. खालीलपैकी वजन करण्यासाठी कशाचा वापर करता येत नाही? गोट्या, ठोकळे, खेळणी, पाऊल. तर याचं योग्य उत्तर काय आहे? पाऊल. यानंतर खालील पर्यायातून चुकीच्या जोडीचा पर्याय शोधा. 5 7 35 बरोबर आहे. 4 9 32 चुकीचं आहे. 4 9 36, म्हणजे आपल्याला इथंच आपलं उत्तर सापडलेलं आहे. दुसरे पर्याय शोधण्याची गरज नाही. उत्तर सापडलं की पटकन उत्तरपत्रिकेमध्ये तो गोल रंगवायचा आहे, बरोबर बोट ठेवून, आणि पुढच्या प्रश्नावर जायचं आहे. खालीलपैकी कोणत्या पर्यायात विस्तारित मांडणी व संख्या यांची जोडी योग्य आहे? म्हणजे विस्तारित मांडणी आणि संख्याची योग्य जोडी शोधायची. 30 अधिक 7 73 होतात का? नाही, म्हणजे योग्य नाही. 5 अधिक 40 54 होतात का? नाही, हे सुद्धा योग्य नाही. 20 अधिक 4 24 हे योग्य आहे. 20 आणि 4 किती होतात? 24, म्हणजे आपलं उत्तर काय आहे? योग्य जोडी पर्याय क्रमांक 3. आता शेवट पहा, 70 अधिक 0 7 दिले, हे सुद्धा चुकीचं आहे. आता पहा, या संख्या चढत्या क्रमाने लिहिल्या तर मधोमध येणारी संख्या कोणती? आता 3 आणि 2 5 अशा संख्या जेव्हा दिल्या जातात तेव्हा पहिल्या लहान 2 संख्या सोडून द्यायच्या, मोठ्या 2 सोडून द्यायच्या, मध्ये जी उरेल तीच असणार आहे मधली संख्या. असंही नाही कळालं तरी आपण मांडून घेऊया. पहा किती दिले. सुरुवातीला आपल्याला 7 येईल, त्याच्यानंतर 7 नंतर कोणतं दिले? 27, त्याच्यानंतर 47,
त्याच्यानंतर 74 आणि त्याच्यानंतर आहे 77. पहा या पद्धतीने तुम्ही मांडून जरी घेतलं चढता किंवा उतरता क्रम तरी चालेल. आता मधली संख्या विचारली म्हणजे या 2 सोडल्या, शेवटच्या 2 सोडल्या, मधली संख्या कोणती आलेली आहे 47. पहा कुठे आहे उत्तर 47. पर्याय क्रमांक 3 हे आहे तुमचं उत्तर. जर तोंडी जमलं नाही तर पटकन कच्च्या कामाला जिथे जागा आहे तिथे तुम्ही कच्चं काम करायचं आहे. खालील पर्यायातून योग्य जोडीचा पर्याय शोधा. आता हा दंडगोल आहे का नाही, हा गोल आहे, ही इष्टिका चिती आहे का नाही, हा दंडगोल आहे, ही गोल आहे का नाही, ही इष्टिका चिती आहे, आणि शंकू हे आहे बरोबर शंकू. तर योग्य जोडी कोणती आहे, शंकूचा आकार आहे, म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढे जाऊयात. 50 रुपयांची एक नोट, 20 रुपयांची एक नोट, 5 रुपयांचे एक नाणे किती झाले पहा. 50 आणि 20 70 आणि 5 75. 75 रुपये कुठे आहे, पर्याय क्रमांक 2 इथे आहे तुमचं उत्तर. 11च्या पुढे 3च्या टप्प्याने येणारी चौथी संख्या कोणती. आता 11च्या पुढे 3 टप्पे, आपल्याला 3 संख्या सोडून तो टप्पा आपल्याला मोजायचा आहे. 11च्या पुढे एकदा मोजा. 12 13 14, 15 16 17, 18 19 20, 21 22 23. कोणती संख्या येते पुढे येणारी, 23 ही संख्या येत आहे. तर 3-3च्या टप्प्याने तोंडी सुद्धा बोटांवर तुम्ही पटापट मोजू शकता. पुढे पहा, प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी योग्य संख्या शोधा. 10 15 20 चौकट रिकामी आणि 30. म्हणजे काय दिसतंय आपल्याला, 5-5च्या फरकाने संख्या वाढत गेल्यात. मग 20 नंतर 5 जर आपण वाढवले तर किती होतात, 25. कुठे आहे, पर्याय क्रमांक 3 हे आहे तुमचं उत्तर. आता इंग्रजीचा विभाग सुरू झालेला आहे. खालीलपैकी कोणत्या पर्यायात एच हे अक्षर योग्य पद्धतीने लिहिलेले आहे. आता पहा एच कसा लिहितो आपण, असा असा आणि असा. म्हणजे पहिलंच हे आहे तुमचं उत्तर की असे उभी रेष, मग आडवी रेष आणि मग वरून खाली उभी रेष. म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. दुसऱ्या पर्यायांकडे जात बसायची गरज नाही. उत्तर सापडलं की लगेच पुढच्या प्रश्नावर जा. सोबतच्या चित्राचे वर्णन करणारा योग्य शब्द शोधा. आता सूर्य उगवतोय, हा सूर्य आहे म्हणजे तो कसा असतो, उष्ण असतो. तर कोल्ड आहे का नाही, स्वीट नाही, हॉट हो, हॉट म्हणजे गरम. सूर्य कसा आहे, गरम, म्हणून हॉट हे योग्य वर्णन करणारा शब्द आहे. पुढे पहा, शब्दकोशामध्ये रेड शब्दानंतर कोणता शब्द येईल. आता ABCD प्रमाणे जर म्हटलं तर आर नंतर काय येतं, आर नंतर RE नंतर RA येणार नाही, कारण RA अगोदर येतं, E नंतर येतं. मग आर नंतर पुढचे अक्षर मोजा, PQRS. तर आर नंतर लगेचच येणारा अक्षर आहे S आणि S वरून सुरू होणारा शब्द आहे हा सन. म्हणजे तुमचं उत्तर आहे हे. तर पटकन अंदाजे नाही आठवलं असं तर मग ABCD मोजून पहा, ABCD म्हणून पहा, म्हणजे याचं योग्य उत्तर तुम्हाला सापडेल. पुढे पहा, 2 अर्थपूर्ण शब्द तयार करण्यासाठी स्टारच्या जागी योग्य अक्षराचा पर्याय शोधा. आता P जर घातले, PEN पेन, तर POME अर्थपूर्ण शब्द होत नाही. C घातलं तर CEN केन हा सुद्धा अर्थपूर्ण होत नाही. H घालून पहा, HEN हेन म्हणजे कोंबडी, HOME होम म्हणजे घर. म्हणजे योग्य अक्षर कोणतं आहे, H हे अक्षर योग्य आहे. पर्याय क्रमांक 3. यानंतर खालील पर्यायातून नी या भागाचे चित्र असणारा पर्याय शोधा. नी म्हणजे गुडघा. कुठे आहे पहा, हा आहे का नाही, इथे सुद्धा नाही. पर्याय क्रमांक 3 मध्ये दिसत आहे गुडघा. नी म्हणजे गुडघा, पार्ट्स ऑफ द बॉडी तुम्हाला माहित असले पाहिजे. आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. खालीलपैकी वेगळा उच्चार असलेला शब्द शोधा. आता इथे तुम्हाला शब्द वाचायचे आहेत, छोटे छोटे शब्द. तुम्ही जेवढे वर्गामध्ये आपल्या होतात त्याचा जरी सराव ठेवलात वाचनाचा तरीही तुम्हाला वाचता येणार आहेत. एट म्हणजे खाण्याचा भूतकाळ आहे, इटचा भूतकाळ. स्लेट, नी, गेट. पहा, एट, स्लेट, गेट एकसारखे उच्चार, वेगळा उच्चार आहे नी. म्हणजे कोणतं उत्तर आहे तुमचं, पर्याय क्रमांक 3. पुढे रिकाम्या जागी कोणती अक्षरे लिहिल्यास वाराचे योग्य नाव तयार होईल. आता पहा लगेच समजतंय. WE ने सुरू होणार कोणतं आहे, WEDNESDAY वेन्सडे. तर D आणि WEDNESDS कुठं आहे ते आपल्याला शोधायचं. DS कुठे आहे, पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे DS. इथं DC फसवण्यासाठी मुद्दाम दिलेलं आहे. पुढे पहा,
वेट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? आता वेट म्हणजे ओला, ओलाच्या विरुद्ध गेट नाही, ड्राय नाही, फॅट नाही, फार गेट हा येणार नाही, ड्राय ड्राय म्हणजे कोरडा हा येईल, वेट म्हणजे ओला आणि ड्राय म्हणजे कोरडा. मग झाला आपल्याला सापडला विरुद्धार्थी शब्द. पर्याय क्रमांक 2. पुढे पहा, इट इजचे संक्षिप्त रूप कोणते? आता इट इजचे संक्षिप्त रूप इट्स. कुठे लिहिले? पहिल्याच पर्यायामध्ये तुमचं तो उत्तर आहे इट्स. इटला डी नाही लागणार, इट्स हे सुद्धा नाही होणार, हे असं उलट पालट तर होऊ शकत नाही. तर इट्सचं कोणतं आहे संक्षिप्त रूप? इट्स. इट्स अ हॉट असं. पुढील वाक्यात कोणते विरामचिन्ह वापराल? आता विरामचिन्ह वापरायचं. व्हॉट अ ग्रेट सरप्राईज इट इज. सरप्राईज हा जेव्हा शब्द येतो तेव्हा आश्चर्याचा धक्का दिलेला असतो, तेव्हा उद्गारवाचक चिन्ह आपल्याला वापरावं लागतं. तर पहा कुठे आहे? पहिलाच पर्याय आहे तुमचं उद्गारवाचक चिन्ह, म्हणजे याचं उत्तर असेल हे. हे प्रश्नचिन्ह आहे. इथे चिन्ह प्रिंट करायचं त्यांचं फुल स्टॉप आहे इथे, यानंतर इथे कॉमा आहे. तर आपलं उत्तर काय आहे? उद्गारवाचक चिन्ह एक्सक्लेमेशन मार्क. आता पुढे बुद्धिमत्ता चाचणी सुरू झालेली आहे. याचे सुद्धा 25 प्रश्न असतात 50 गुणांसाठी. तर पहा पुढे पहा, गटाशी जुळणारे पद ओळखा. 2 प्रश्नांसाठी आहे, 51 आणि 52. नाक, डोळे, कान आणि काय येईल? हात, दात, पोट, त्वचा. तर त्वचा येईल, कारण नाक आणि डोळे आणि कान हे काय आहेत? आपली ज्ञानेंद्रिय आहेत, आणि मग त्याच्यामध्येच जुळणारं पद कोणतं आहे? त्वचा. त्वचेने आपल्याला स्पर्श ज्ञान कळतं. आता पुढे पहा, पीची आरशातील बाजू दिलेली आहे किंवा आरशातील प्रतिबिंब हे डीचं, हे ईचं. मग पुढे बरोबर जुळणारं कोणतं आहे? हे असं होऊ शकत नाही, हे पण नाही, हे पण नाही. तर बीचं. बी पहा इथे, बी हे बरोबर आरशातील प्रतिबिंब तयार झालेलं आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 4. पुढे पहा, 3 डिसेंबरला शनिवार असल्यास त्याच महिन्याच्या 24 तारखेला कोणता वार असेल? आता 3 डिसेंबरला जर शनिवार होता तर आपण ती सुरुवातीला लिहून घेऊया. 3 डिसेंबर शनिवार. मग आपल्याला विचारले काय की 24 तारखेला त्याच महिन्याचा कोणता वार होता? आता डिसेंबरच महिना आहे, तर डिसेंबर महिन्यामध्ये 1 तारखेला जो वार येतो, पहा 3 काय दिले? 3 डिसेंबरला शनिवार जर दिलेला आहे, 3 डिसेंबर शनिवार, तर पुन्हा 7 दिवसांनी तोच वार येणार आहे, म्हणजे याच्यात अधिक 7 मिळवा, 10 झाले, म्हणजे 10 डिसेंबरला सुद्धा शनिवार. पुन्हा 7 मिळवा, 17 झाले, 17 डिसेंबरला सुद्धा शनिवार. पुन्हा 7 मिळवा, 7 आणि 7 14, 4 हात झाला, 1 1 आणि 1 2, 24ला सुद्धा शनिवार येईल. म्हणजे आपल्याला विचारले काय? 24चाच वार विचारलेला आहे. 24 तारखेला कोणता वार येतो? शनिवार येतो. कसं केलं आपण? दिलेला जो एक वार आहे त्याच्यामध्ये 7 7 7 मिळवत जायचं, कारण 7 दिवसांचा एक आठवडा असतो. तर आपलं उत्तर काय आहे याचं? शनिवार. शनिवारच असणार आहे. पुढे पहा, खालील प्रश्नाकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती पर्यायातून शोधा. आता दिलेली जी आकृती आहे त्याच्यासारखी सेम आकृती आपल्याला शोधायची. आता नुसतं वर नजर फिरवली तरी करते. वर त्रिकोण, एक भरीव गोल, एक पोकळ गोल आहे का? इथे आहे, इथे आहे, इथे आहे, इथे नाहीये, म्हणजे हा पर्याय आपला कट होईल. खाली भरीव त्रिकोण, तो इथे नाहीये, म्हणजे हा सुद्धा पर्याय कट होईल. आता या दोन्हीमध्ये बघा, इथे भरीव गोल, इथे पोकळ, इथे भरीव, इथे पोकळ, इथे भरीव, इथे पोकळ, इथे आहे. त्याच्यानंतर इथे पहा, मध्ये आडवी रेष नाहीये, मोकळच आहे, म्हणजे हा सुद्धा पर्याय येणार नाही. आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. तर या पद्धतीने मेन मुद्दे तुम्ही लक्षात ठेवले तर हे प्रश्नांची उत्तर शोधायला जास्त वेळ अजिबात वाया जात नाही. पुढे पहा, पुढचा प्रश्न पहा, कविता आणि गीता यांच्या वयातील फरक 5 वर्ष आहे, तर आणखी 8 वर्षांनी त्यांच्या वयातील फरक किती वर्ष असेल? आता वयातील फरक हा नेहमी कायमच तोच राहतो, म्हणजे त्यांच्या वयामध्ये जर आज 5 वर्षाचा फरक आहे तर अजून 1 वर्षांनी सुद्धा तेवढाच असणार आहे, आणि 8 वर्षांनी सुद्धा तेवढाच, म्हणजे 5 वर्ष इतकाच फरक असणार आहे. तर पर्याय क्रमांक 3 हे आहे तुमचं उत्तर. इथे आपला एक प्रश्न सोडवायचा राहिला.
गटामध्ये योग्य बसणारे प्रश्नचिन्हाचे जागचे पद त्रिकोण, त्याच्यामध्ये भरीव त्रिकोण व चौकोनमध्ये भरीव चौकोन कुठे आहे? पर्याय क्रमांक 4 हे अगदी सोपं आहे. पुढे जाऊया. खालील आकृत्यांमध्ये विशिष्ट प्रकारचा क्रम आहे तो ओळखून प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी आकृती शोधा. आता पहा काय आहे. दोन्ही बाजूला या पद्धतीने रेषा दिलेल्या आहेत. पुढच्या आकृतीमध्ये एक रेष गायब झालेली म्हणजे एक रेष पुढच्या आकृतीमध्ये एक रेष कमी झालेली आहे. मग त्याच्या पुढच्या आकृतीत इकडची अजून एक रेष कमी झालेली आहे म्हणजे पुढच्या आकृतीत काय येईल? ही रेष नसणार आहे. तर ही रेष नाही असा कुठे पर्याय आहे पहा. आता इथे आपल्याला फक्त बघूनच कळते असं येऊ शकत नाही आणि असं वरच्या बाजूला टोक सुद्धा येऊ शकत नाही. तर ही वाली रेष आपल्याला पुसून टाकलेली किंवा नसलेली दाखवायची आहे. इथं तर तसं नाहीये म्हणजे पर्याय क्रमांक 4 पहा. इथली जी रेष आहे ती इथे नाही म्हणजे आपलं उत्तर आहे. पुढची आकृती कोणती असणार आहे? ही. आता पहा गटात न बसणारे पद ओळखा. उत्तर, पश्चिम, दक्षिण, आग्नेय. आता या सगळ्या मुख्य दिशा आहेत आणि आग्नेय काय आहे? उपदिशा आहे म्हणजे गटात न बसणारे आहे पर्याय क्रमांक 4. पुढे 25, 30, 33, 20 पाहूनच आपल्याला कळते काय कळते? 5च्या पट्टीतील संख्या आहेत 25, 30, 20 किंवा 5च्या पाढ्यातील आहेत 33. हे 5च्या पाढ्यामध्ये किंवा पट्टीमध्ये नाही म्हणजे गटात न बसणारे आहे पर्याय क्रमांक 3. पुढील संख्या मालिकेत चुकीचे पद ओळखा. 81, 9, 27, 64, 18. हे सुद्धा निरीक्षणाने कळते की 9च्या पाढ्यातील संख्या आहेत. 9 1 9, 9 2 18, 9 3 27, त्याच्यानंतर 9 9 81. पण 9च्या पाढ्यामध्ये 64 येत नाही म्हणजे चुकीचे पद आहे 64 पर्याय क्रमांक 3. खालील प्रश्नाकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसेल? पाण्यातील प्रतिबिंब म्हणजे या पद्धतीने खाली. तर ही जी रेषा आहे ती खाली येणार आहे. बाजू आहे अशीच राहणार आहे म्हणजे कुठलं आहे? हे व फक्त खाली आणि ही बाजू जी आहे ती याच पद्धतीने राहणार. तर अशी एकच आकृती आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर कारण या बाजूला तर होऊ शकत नाही. अशीच्या अशी सुद्धा दिसणार नाही आणि उलट सुद्धा दिसणार नाही. तर वरून याच पद्धतीने खाली जर घेतलं तर पर्याय क्रमांक 4. जर घरटे म्हणजे खुराडे, खुराडे म्हणजे गोठा, गोठा म्हणजे तबेला, तबेला म्हणजे गुहा, तर घोडा कुठे राहतो? आता गोठा म्हणजे काय? तबेला आणि तबेला म्हणजे काय? गुहा. मग घोडा कुठे राहतो? गुहेमध्ये. असं तुम्हाला कल्पना करून सांगायचं आहे. तिथे स्वतःच्या मनाने तबेला हे उत्तर द्यायचं नाही. तर पर्याय क्रमांक 2 हे आहे तुमचं उत्तर. पुढे पहा. खालील प्रश्नाकृतीत आरशातील प्रतिमा कशी दिसेल? आता आरसा या बाजूला आहे तर प्रतिमा कशी दिसेल? हे जे आहे ते इकडे जाईल, हे इथे जवळच राहील. तर अशी एकच आकृती आपल्याला दिसते पहा. पहिली आणि त्याच्यानंतर आहे तिसरी. तर पाहूया या दोन आकृत्या ते येणारच नाही. आता ह्या बाजूचं चिन्ह जर इकडे गेलं इकडच्या साईडला तर पहिली आकृतीच कोणती आहे? योग्य ती आकृती आहे. कारण पहा हे सुद्धा या बाजूला आहे, हे सुद्धा या बाजूला आहे म्हणजे या दिशेला आकृती आपण कल्पना करून पाहायची आहे आणि याचा सराव केला तर हे प्रश्न खूप पटपट म्हणजे अगदी 5 ते 10 सेकंदामध्ये विद्यार्थी सोडवू शकतो. आता पुढचे प्रश्न पाहूयात. आता पुढचं जे पान आहे ते अर्णवने सोडवलेलं आहे तरी सुद्धा आपण समजून घेऊ. शेजारील आकृतीत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? तर पहा पाहून कळतंय आपल्याला 4 पंचे 20, 3 चौक 12, मग बेत्रिक किती येईल? 6 म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आहे तुमचं उत्तर. पुढे पहा. या संख्या मालिकेत 5 नंतर लगेच 7 आले असे किती वेळा झाले? तर याच्यासाठी तुम्हाला मोजायचे 5 नंतर लगेच 7. हे बघा एकदा, यानंतर पेन्सिल फिरवा 2दा, यानंतर इथे सुद्धा 3 वेळा म्हणजे 3 वेळा झालेला आहे पर्याय क्रमांक 1. एका सांकेतिक भाषेत गगन हा शब्द 445 असा लिहितात, मगर हा शब्द 423 असा लिहितात. तर त्याच सांकेतिक भाषेत नर हा शब्द कसा लिहाल? असं जेव्हा गणित येत असतं तेव्हा तुम्हाला तिथे कच्चं काम करावं लागतं की जे सांकेतिक भाषा आहे ती आपल्याला लिहून घ्यायची आहे. कसं? गगन. आता न गगन हा शब्द लिहा. त्याचं काय आहे? 445 म्हणजे 4 4 5 म्हणजे गच्या जागी 4, गच्या जागी 4, नच्या जागी 5. यानंतर मगर हा शब्द
र, मगर हा शब्द 243. पहा ग साठी 4 आहे, सेम समजते आपल्याला. तर त्याच भाषेत नर हा शब्द कसा लिहिला, न आणि र. आता न साठी काय दिसतंय आपल्याला, न साठी दिसतोय 5, मग 5 लिहा. आणि र साठी काय दिसतोय 3, म्हणजे 5 वर 3 53. तर कुठे आहे आपलं उत्तर, पहा 53, पर्याय क्रमांक 3. आता बुजरट ही अक्षरे जुळून एका फळाचे नाव तयार होते. पहा किती सोपं आहे, टरबूज. टरबूज हे फळाचं नाव तयार होत आहे, पर्याय क्रमांक 4. यानंतर एका सांकेतिक भाषेत खालीलप्रमाणे अंक लिहितात की 0 साठी स्टार, 1 साठी भरीव गोल, 2 साठी त्रिकोण. तर 5 गुणिले 8 किती? आता 8 पंचे किती येतात, 40, म्हणजे 4 वर 0. 4 साठी कोणती खूण आहे ही, आणि 0 साठी ही, म्हणजे हा असा खाली असणारा बाण आणि फूल असं कुठे आहे, पहा खाली असणारा बाण आणि फूल, पर्याय क्रमांक 4. तर हे सोपं आहे, याला सरावाची गरज आहे. पुढे पहा, टीव्हीवर चॉकलेटची जाहिरात पाहिल्यावर तुमची कोणती प्रतिक्रिया योग्य आहे? जाहिरातीतील चॉकलेट खाण्यासाठी आई समोर रडत बसावे का? नाही. सर्व मित्रांनी ते चॉकलेट खावे असा आग्रह धरावा का? अजिबात नाही. जाहिरातीतील चॉकलेट खाण्यासाठी रोज शाळेत न्यावे? अजिबात नाही. चॉकलेटने दात खराब होतात याची जाणीव ठेवून जाहिरातीचा केवळ आनंद लुटावा. तर पर्याय क्रमांक 4 हे आहे तुमचं उत्तर. तर इथे विद्यार्थ्यांनी स्वतःच्या मनाने त्यांना काय वाटतं याच्यानुसार इथे उत्तर द्यायचं असतं. आता गरण या अक्षरांपासून तयार होणाऱ्या शब्दाचा अर्थ होता. गरण काय होईल पहा, र ग न नाही होत, र न ग नाही होत, मग काय होते, नगर. नगर म्हणजे शहर, नगर म्हणजे शहर. तर पहा त्या अर्थाचा हा शहरच हा शब्द आलेला आहे, पर्याय क्रमांक 2. पुढे पहा, प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी योग्य चिन्हांची मालिका ओळखा. 1 स्वस्तिक, मग 2 स्वस्तिक, मग 3 झाले, मग याच्या पुढचं येणार आहे ते 4. तर कुठे आहेत, 1 2 3 4, पर्याय क्रमांक 4 हे तुमचं उत्तर. सोबतच्या आकृतीमध्ये किती चौकोन आहेत? आता चौकोन मोजायचे म्हणजे 1 2 3 4, हा एक पूर्ण होतो तो 5, इकडचा 6 7 8 आणि 9 चौकोन आहे. कारण कोणताही हा जो आयत आपण पकडला तर कोणताही आयत हा एक चौकोनच असतो, त्याला 4 बाजू असतात आणि 4 कोन सुद्धा असतात. एका रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावायची आहेत. प्रत्येकी 2 मीटर अंतरावर एक, याप्रमाणे 10 मीटर लांबीच्या रस्त्यावर किती झाडे लावता येतील? 2 मीटर अंतरावर एक लावायचं आणि 10 मीटर लांबीचा आहे, म्हणजे 2 ने भागावं लागेल. तर किती होत? एका बाजूला 5 आणि दुसऱ्या बाजूला 5 अशी 5-5 झाडे लागतील. आणि त्याच्यामध्ये अजून सुरुवातीचं जे झाड आहे ते आपल्याला एक्स्ट्रा लावावं लागणार आहे, 2 झाडं, म्हणजे 2 वाढतील. ते म्हणजे किती झाडे लावली जातील? तर 12 झाडे लावली जातील. एका बाजूला 6 आणि दुसऱ्या बाजूला 6. मनोज उगवत्या सूर्याकडे तोंड करून उभा आहे. नंतर तो काटकोनात एकदा डावीकडे वळाला. आता त्याच्या मागची दिशा कोणती? मनोज उगवत्या सूर्याकडे जर तोंड करून उभा आहे तर त्याचे तोंड हे पूर्वेला आहे. आता नकाशामध्ये जेव्हा दिशा काढतात तेव्हा या पद्धतीने काढतात. ही वरची असते उत्तर, ही दक्षिण, ही पूर्व आणि ही असते पश्चिम. आता मनोज उभा आहे आणि इकडे त्याचं तोंड आहे उजव्या हाताला, तो पूर्वेकडे तोंड करून उभा आहे. त्यानंतर तो एकदा काटकोनात डावीकडे वळला. डावीकडे म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने, म्हणजे तो काटकोनात इथे वळलेला आहे आणि आता त्याचं तोंड इथे आहे. तर ही कोणती दिशा आहे? दक्षिण दिशा. उजवीकडे म्हटलं तर घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने पाहायचे. डावीकडे म्हटलं तर घड्याळाच्या काट्याच्या दिशेने चालायचं आहे, किंवा आपण इमॅजिन करायचं आणि आपली डावी बाजू तीच इथली डावी बाजू असते. तर या पद्धतीने आपण आज सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 6 सोडवलेली आहे. एका प्रश्नाचं उत्तर सोडवत असताना बाकीच्या पर्यायाची सुद्धा आपली उजळणी झालेली आहे. त्यामुळे एका प्रश्नाबरोबर तुमचे इथे 3 ते 4 प्रश्न नक्कीच तयारी झाली असेल. आजचा व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर व्हिडिओच्या खालचं लाईकचं बटन आहे त्याला नक्कीच क्लिक करा.
पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढची एक प्रश्नपत्रिका सोडून घेऊयात। यानंतर ही प्रश्नपत्रिका तुम्ही स्वतः एकदा सोडवा, म्हणजे बरेचसे प्रश्न हाताखालून गेले की परीक्षेमध्ये प्रश्न सोडवायला वेळ जात नाही। चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।